तर भावांनो आज शेतीतला बैलच बनवून टाकलं रे बा घरच्यानं. निगड रातच्यानं खडक कात नेणं चालू होतं जेसीबी ना, तर ब्लॉक शेवट पर्यंत पा सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज आलतो आपण वावरात हळदीतलं सोयाबीन लावायले. तर इकडे वावरात येऊन पाहतो तर डायरेक्ट आपले झाडं गिड तर डायरेक्ट हिरवेगारच झालते रे बा. आणि इकडे सोयाबीन पण निघलं होतं. मी म्हणलं आता शेतकऱ्याची मेहनत कुठेतरी फुलायला लागली, फक्त आता वरच्यांनी साथ सोडली नाही पाहिजे रे बा. लगेच आपल्या कमरीला असा पालव बांधला आणि सोयाबीन घेतलं, निळा घेतला आणि लगेच लागलो बा भऱ्यानं सोयाबीन लावायले. लगेच इकडे मोराचा आवाज येऊ लागला, तर आपल्या सागाच्या बागेत आलो. तर इकडे तर पाहतो लयच मोठे मोर आलते लावून. एका मोरानं तर डायरेक्ट पिसाराच फुलून घेतला होता. मी म्हणलं पाणी येते काय रे बा. आता मोर पाहिले लगेच रोडवर आलो. काकान केलं तर आपल्याला मोग पार्सल, काका गेले घरी निघून. लगेच मोग घेऊन वावरात आलो. तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. लगेच आई बाबा जवळ देऊन टाकलं मोगन. लागले मोग्यानं आई बाबा पेरायले. आपण हे मोग्याच्या मागचं सोयाबीन बुजत चाललो होतो रे भाऊ. आणि लगेच दुसऱ्या वावरात आपला नंबर लागला. मी म्हणलं बैल कसे ओढत असतील, आपल्याला हार्ट चाललं तर बैलाला कसं होत असेल रे म्हणलं बाबा. ते तर एकदम मुका प्राणी आहे. मग काय सोयाबीन लावणं झालं, मोग आणून ठेवून दिलं कोट्यात आणि घेतलं कुलूप लावून. बाबा ते खोऱ्यानं बसले भऱ्या मारत. बाबा इकडे भऱ्या मारे लोक तर संध्याकाळ झालती लावून. आपले पाय पूर्ण चिखलनं भरले होते. तर आलतो हौदावर पाय धुवायला. इकडे चालू होता रोड साठी गायरानातला मुरुमण्यानं जेसीबीनं. आजच्यासाठी एवढं. भेटून एक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून.